दमाला झाले काम करून सॉलिड कंटाळ येतो रे. म्हणजे काय कसं किचकट काम होते ग दमलो रे. सारंग, आज त्या डॉलीने एक्सप्रेशन फार छान दिले नाही. शी इज ग्रेट मॉडेल यार. अरे ती तशी चांगली आहे रे, पण सेक्सी पोजेस देत नाही ना यार. ती मोनिकाची स्पेशालिटी आहे बरं का. अरे हो, त्या मोनिकाला आठवण केलीस ना? कसली? त्या इन्शुरन्स कंपनीचा स्टील आजच उरकायला पाहिजे. नको रे, ए नको रे, ते फार बोर आहे यार. का? अरे मला म्हाताराचा मेकअप करणं भाग आहे यार. अरे ते ओघानं आलं. ओघानं आलं. तुम्हाला काय? हे सारंग, ते काय? कुठं काय? ते मागे बघ. अरे काय ही कपडे वाळत घालायची दोरी आहे का? काय? ती तुझी मॉडेल कोणती? डॉली माझी. आतमध्ये चेंज करायला गेली. अरे काय बावळट आहे यार. अरे पण हे आपल्या ब्रह्मचाऱ्यांच्या मठीमध्ये शोभत नाही रे. मित्रा, तुला किती वेळा सांगितलं काय? ही ब्रह्मचाराची मठी नसून अविवाहिताची मठी आहे. हे अरे एकच ते रे. एकच ते नाही, या दोघांमधला फरक तुझ्या लक्षात यायला हवा. अरे मित्रा, ब्रह्मचारी हा कडक असतो आणि अविवाहित हा नरम असतो. अरे असं काय करतोयस? इकडे इकडे तुला सांगतो. म्हणजे थोडक्यात कच्चे बटाटे आणि उकडलेले बटाटे यामध्ये जेवढा फरक आहे ना, तेवढा फरक ब्रह्मचारी आणि अविवाहित यामध्ये. ते फोटो ठेवले. बरं रे बाबा, अविवाहितांची मठी झालं का? असा सहजासहजी उडवून येण्यासारखा विषय नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय माहितीये का, की अविवाहिताचं लग्न राहिलेलं असतं, ब्रह्मचार्याचं सगळंच राहिलेलं असतं. बरं कळलं. या विषयावरती तुझं कीर्तन नकोय मला. कीर्तन नको? मित्रा, आपली प्रतिज्ञा काय विसरलास का तू? अरे प्रतिज्ञेचा काय संबंध इथे? अरे आपली प्रतिज्ञा काय? काय? प्रेमाच्या लफड्यात पडायचं नाही, लग्नाची भानगड करायची नाही. म्हणजेच हा जन्म ब्रह्मचारी राहायचं. ब्रह्मचारी नाही. पुन्हा तीच चूक. अरे तुला किती वेळा सांगितलंय, आपण ब्रह्मचारी नाही राहायचं, आपण अविवाहित राहायचं. अरे इतक्या मॉडेलशी संबंध आल्यानंतर आपण अविवाहित राहण्याखेरीज दुसरं राहू शकत नाही यार. अच्छा, म्हणजे मॉडेल्स बरोबर रोमांस करायचा, पण कुठलंही घोंगड गळ्यात घ्यायचं नाही. घोंगडं नाही, ब्लँकेट नाही, काय नाही. येस. जरा बघ, अभिमानाने मान वर करून बघ. काय? अरे एवढी जागा मिळाली स्टुडिओला आपली छान. आपला धंदा मस्त मजेत चाललाय. आयुष्य असं मुक्त मजेत जगायचं सोडून लग्नाची भानगड घ्यायची कशाला रे? सारंग, अरे सुखासाठी लोक लग्न करतात म्हणे. सुद्या तुला सांगतो, माणसासारखा आत्मवंचक प्राणी दुसरा नाही. बर. त्याला ना जीवनात हे खरं सुख मिळत नाही ना, म्हणून लग्न कर, साखरपुडा कर,
बारसकर असले समारंभ तो करत असतो. अरे डायबिटीस झालेला माणूस नाही का, त्याला खरी साखर खाता येत नाही, म्हणून साखरेने वगैरे खाऊन आपल्या जीवनातली गोडी वाढण्याचा आनंद मिळवत असतो ना, तशातला प्रकार आहे. अरे हे मला कळत का नाहीये. अरे लांब कशाला जा, आपले मालक आहे ना दाजीबा आणि राधा काकू, इतकी वर्ष आपण त्यांचा संसार बघतो. संसार कसला, सर्कस आहे सर्कस. म्हणून मित्रा आपल्याला प्रतिज्ञेचं महत्व विसरून चालणार नाही. तू कुठे फसू नको म्हणजे झालं. नाही म्हणजे हल्ली मॉडेलशी तू जरा जास्तच आपुलकीने वागतोस म्हणून म्हटलं. अरे ते केवळ त्यांना असं छानपैकी मूड मध्ये आणण्यासाठी. मूड मध्ये आणण्यासाठी. येस येस येस, फक्त हे बघ, मूड मध्ये आणून त्यांना तू घुमवलीस फिरवलीस तरी माझी काही हरकत नाही. पण मित्रा एकाच जाळ्यात माशीसारखा गुरफटून राहू नकोस रे. अरे ती बातच सोड रे. सुखातला जीव दुःखात लोटायला मला काय तू मूर्ख समजलास की काय? वत्सा, आपण जात्या मूर्ख नसतो. या बायका आपल्याला मूर्ख बनवतात, कळलं आपल्याला? अरे निदान मला तरी मूर्ख बनवणारी स्त्री या पृथ्वीवरती जन्माला यायची आहे. काय झालं? अवतार घेतलाय बघा. मी आत येऊ का? या ना, या 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 या. चालेल 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 चालेल. हे काय हे सगळं असं चालेल चालेल ठेवून दे. आमच्याकडे पाहुण्यांना आत या असं म्हटल्यावर बसा असं म्हणायची पण पद्धत असते. हा सॉरी सॉरी. बसा ना, बसा बसा. असते काय अशी पद्धत? बसा ना, या ना. त्यात काय? बसा 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 ना. नाही मी बघत होतो. बस बस बसा बसा बस बसा बसा ना. बसा बसा हळू. बस फिरायला लागेल. बस. सॉरी म्हणजे मी आपल्याला ओळखलं नाही. कसं ओळखणार? कारण तुम्ही मला याच्या आधी पाहिलेलंच नाही आणि मी तुम्हाला पाहिलेलं नाही. जरा अशा बघा. हा, फील्ड क्लिअर कर रे. काय सुध्या सुध्या, यमुना बँकेच्या जाहिरातीसाठी परफेक्ट मॉडेल आहे, दाराशी चालत आलंय. विचार. अहो काय म्हणतात तुमचे मित्र? नाही काही नाही काही नाही. नाही काय मी खरोखर म्हणत होतो. तुम्ही ना अगदी योग्य वेळी आमच्या घरी आलात. काय म्हणताय तरी काय? अजून पुढचं काही म्हटलेलंच नाही, म्हणायला संधी तरी द्या. हे बघा फार नाही, गप्प बसला बोलतोय ना मी. तुम्हाला 2 सिटिंग द्याव्या लागतील. प्रत्येक सिटिंगचा आम्ही तुम्हाला 200 रुपये देऊ. एक मिनिट कमी आहेत का? एक मिनिट. अहो परिचय नसताना एखाद्या स्त्री बरोबर असं भडा 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 बोलत सुटायचं बरं दिसत नाही, नाही का? हो हो सॉरी सॉरी मिस वसुधा चिटणीस. सॉरी म्हणजे प्लीज प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे काय, माझं नाव सुधीर पारकर आणि हा. नमस्कार, सारंग देशमुख. हा आमचा जाहिरातीसाठी फोटो काढण्याचा व्यवसाय आहे. काय मॉडेलिंगच्या कामानिमित्त अनेक मुली इथे ये जा करत असतात ना, तुम्ही त्यापैकीच असाल असं त्याला वाटलं म्हणून एवढा भडा भडा बोलला तो. पण मॉडेल नसणाऱ्या मुली सुद्धा असू शकतात, यावर विश्वास आहे ना तुमचा? नाही असू शकतात हो, पण त्या इथे येत नसतात. काही काम असलं तरी? हो असं काय करताय? त्यांचं आमच्याकडे काहीच काम असू शकत नाही. का? नाही कारण आम्ही दोघांनी प्रेम आणि लग्न न करण्याची प्रतिज्ञाच घेतलेली आहे ना. म्हणजे काय? एक्सक्यूज मी, तुम्हाला हसायला काय झालं? नाही माझ्या प्रतिज्ञेबद्दल मी इतकं गंभीरपणाने तुम्हाला सांगतो, तुम्ही हसताय का? सॉरी मी तुमच्या प्रतिज्ञेला नाही हसले हो. मग? किंवा तुमच्या गंभीरपणाला पण नाही हसले. मी हसले ते तुमच्या समजुतीला. कसली समजूत? म्हणजे मॉडेल नसणाऱ्या मुलीचं तुमच्याकडे लग्नाशिवाय दुसरं काही काम असूच शकत नाही, या समजुतीला. सॉरी म्हणजे एक्स्ट्रीमली सॉरी. आमचा सारंग जरा थट्टेखोर आहे ना त्याच्यामुळे. हरकत नाही. मिस्टर सारंग, मला असं वाटतं तुम्हीही बसा. म्हणजे काय आहे की आता लग्नाचं काम नाहीये म्हटल्यावर तुम्हाला चिंता करायचं काही कारण नाही का? नाही पण मला असं वाटतं आपलं काय काम आहे ते सांगण्याची काहीच म्हणजे हरकत नाही, नाही का? सांगते ना. मी थांबा, अडचण आहे. झाली ती. या झाली. या. मी एक प्रबंध लिहितेय. लिहा, प्रबंध लिहा, लेख लिहा,
निबंध लिहा. आपण त्यासाठी आम्हाला का त्रास देत आहे? सॉरी हा, तुम्हाला त्रास होत असेल तर मी निघते. नाही मिस तुम्ही ह्याचं बोलणं एवढं मनावर काय घेताय? तुम्ही बसा ना, या 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 बसा. बसा ना. इथेच का? उठ ना. नाही काय, लहानपणी बागेमध्ये बसायची हौस राहून गेली त्याची. या ना, या बसा बसा. या ना या. हळू हळू. काय ती गरकन फिरते ना एकदा. पण आता मला सांगा, तुमचं काम तरी सांगा ना. हो सांगते. मी एक प्रबंध लिहिते अच्छा. ज्याचा विषय अविवाहितांच्या समस्या. बर. त्यासाठी मी आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या. वा. कुणीतरी मला तुम्हा दोघांचं नाव सांगितलं म्हणून मी इथे आले. अरे काय आहे माहितीये का, ही एक सामाजिक पाहणी आहे, म्हणजे सोशल सर्वे. बर. तुम्हाला सहकार्य करायचं असेल हा. तर मी थांबते, नाहीतर मी जाते. चालेल. नाही म्हणजे काय की तुम्ही कशा करता आलाय ते सांगा ना आम्हाला. हो म्हणजे काय आहे की मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याची उत्तरं तेवढी द्या म्हणजे झालं. हा विचारा ना, विचारा. नाही, एक मिनिट. आपण स्वतः विवाहित की अविवाहित? का, त्यामुळे काही फरक पडणार आहे? हो, असं काय करताय? म्हणजे माणसं एकाच पातळीवर येऊन जर बोलायला लागली ना तर बोलणं सोपं होतं असं तुम्हाला नाही का वाटत? असेल. हा हा हा. तुम्ही एकटेच राहता इथे? काय झालं? कुणी यांना सर्वेची कामं दिली? नाही एकटे. काय तुम्ही कमाल करताय. नाही आता मला सांगा, अविवाहित मंडळी एकटेच राहतील नाही तर काय 4-5 बायका घेऊन राहतील का? मला एवढंच विचारायचं होतं की तुम्ही इथे एकटेच राहता की कोणी नातेवाईक मंडळी राहतात तुमच्या बरोबर? नाही हे बघा मिस, आम्ही एकटेच राहतो. हेच आमचं निवासस्थान आणि हाच आमचा स्टुडिओ. जेवण बनवण्यासाठी एखादा स्वयंपाकी किंवा स्वयंपाकीण आहे? नाही कुणी नाही. राहणं आणि फोटो काढणं या व्यतिरिक्त इतर सगळी कामं मी बाहेरच करतो. राईट. सगळी कामं? सगळी कामं म्हणजे जेवणं, दारू पिणं, नाही चहा पिणं, चष्मे पुसणं, घरा फिरणं, आरती करणं, नाचणं, किती काम. कळलं ना? कळलं. तुम्हाला असं नाही का वाटत की घर व्यवस्थित राहण्यासाठी किंवा घराला शिस्त लागण्यासाठी एखाद्या स्त्रीची आवश्यकता असते? अजिबात नाही. स्त्रीमुळे घर व्यवस्थित राहतं हा तुम्हा स्त्रियांचा अहंकार असतो. करेक्ट. तसंही असेल कदाचित, फक्त या खोलीत स्त्रीचा हात जरी फिरलेला दिसत नसला तरी स्त्रियांचा वावर मात्र दिसतोय. काय हरकत नाही. तुम्ही रात्री अपरात्री जेव्हा घरी येता आणि थकलेले असता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? काय नाही, लाथ मारून अंथरूण उलगडावं आणि झोपून द्यावं. किती वर्ष हा व्यवसाय करता तुम्ही? 4 तीन रे. गेल्या वर्षी स्टुडिओला हार नव्हता घातलेला. हो पण तो 2 वर्षापूर्वीचा होता. 3 वर्ष झाली. तुमच्या घरच्या वडीलधाऱ्या मंडळींनी कधी लग्नाची सूचना नाही केली तुम्हाला? केली होती ना, मला केली होती. पण मी त्यांना स्वच्छ सांगितलं की माझ्या लग्नाच्या भानगडीत कोणीही पडता कामा नये. अहो पण सूचना करायला मला कोणी वडीलधार माणूसच नाही ना. त्याच्यामुळे काय झालं आता, नाही म्हणाला आता आमचे मालक आहेत दाजीबा म्हणून, ते अधनमधनं म्हणत असतात की बाबा पटकन म्हातारा होशी, लवकर लग्न करून टाक वगैरे वगैरे. पण ते तुम्हाला पटत नाही? अजिबात. ठीक आहे. ही एवढी एकच खोली आहे तुमच्याकडे? नाही ही आहेच. त्याच्या व्यतिरिक्त आत एक छोटीशी खोली आहे, तिची आम्ही डार्क रूम केलेली आहे. तिकडे स्वयंपाकघर आहे, बास. तुमच्या ज्या मॉडेल्स आहेत त्यापैकी कोणी मुक्कामाला इथे राहतात का? हो काय? नाही. आमच्या मालकांना चालत नसतं ना ते. तुमच्याबद्दल तुमच्या मालकांची किंवा त्यांच्या बायकोची काही तक्रार आहे का? एक अनेक. अहो तक्रारी. एक म्हणजे यांना व्यवस्थितपणा अजिबात नाही, अक्कल नाही, कुठलीही गोष्ट वेळेवर करीत नाहीत, अगदी लग्न सुद्धा. स्टुडिओच्या नावाखाली गोठा करून टाकलाय माझ्या सुंदर जागेचा या 2 गाढवांनी. बोला दाजीबा. गप्प बैस. अहो गप्प बैस. पण यांचा अजगळपणा आम्ही खपून घेतलाय केवळ यांचा स्वभाव चांगला आहे म्हणून. नाहीतर हे भाडेकरू आमच्या कुटुंबाला सुद्धा पसंत नाहीत. का? यांचा धंदा आणि धंदे. अहो तरुण मुलींची सारखी इथे ये जा सुरू असते.
आता आम्ही सुद्धा एकेकाळी तरुण होतो, त्यावेळी या मुली कुठे गायब झाल्या होत्या. अच्छा अच्छा, म्हणजे ही तुमची तक्रार नसून तुमचं दुःख आहे. नाही, दुःख आहेच, पण तक्रार सुद्धा आहे. तक्रार काय रे, काय खोली ठेवली आहे तुम्ही आणि काय हे काय हे आता काय लपवतोस? आता काय लपवतोस? हे अशा वस्तू उघड्यावर टाकायच्या असतात इथे काय? दाजीबा तुम्हाला कुठे काय बोलावं ना याचं अजिबात भान राहत नाही. मग मला भान नाही. हो, म्हणजे वस्तू कुठे कशा ठेवायचं याचं भान तुम्ही ठेवू नका. तेव्हा मला तुम्ही शिकवा. आता हे नवीन मुलगी दिसते, हे कुठल्या जाहिरातीचं मॉडेल आहे? मी मॉडेल नाही. हा, मॉडेल नाही तरी सुद्धा इथे आलात तुम्ही. भलत्यात धाडसी दिसताय. नाव काय तुमचं? मिस वसुधा चिटणीस. आवाजाला काय झालंय? दाजीबा इकडे. मी. तू सांगितलं त्यांचं नाव, म्हणजे एवढ्यात पाठ सुद्धा करून टाकलं. मी अविवाहितांच्या समस्यांवरती सोशल सर्वे करते. हा, म्हणजे मग कुठल्या वधूवर संशोधन मंडळातर्फे? हो, त्याच्यासाठी नाही, मग? त्या प्रबंध लिहिण्यासाठी सर्वे करताय. अरे तेच ते, प्रबंध लिहायचा असो नाही तर संबंध जुळवायचा असो, सर्वे हा करावाच लागतो. नाही, चांगलं चाललंय. सर्वे चालू दे तुमचा, मी निघतो. काय? पण एक लक्षात ठेवा की विवाहितांच्या समस्या काय वाटेल त्या असो, पण विवाहितांच्या मुळे समस्या कशा निर्माण होतात याची माहिती मी तुम्हाला जास्त देऊ शकेन. दाजीबा तुमची अरे गप्प बैस, तू गप्प बैस. तुमचे इथे काय धंदे चालतात मला माहित नाही असं वाटलं काय तुला? मी निघते. का? म्हणजे काय आहे की उरलेल्या माहितीसाठी मी पुन्हा येईन. चालेल. मी आलो म्हणून तुम्ही चालला? नाही, मला जायचंय दुसरी. नाही तर तुमचा सर्वे चालू द्या. तुमच्या सर्वेवर देखरेख ठेवायला मी इंजिनियर थोडाच आहे, मीच जातो. नको, तुम्ही थांबा, मीच जाते. या. उरलेल्या माहितीसाठी मी पुन्हा येईन. हा, चालेल. काय चालेल? येते हा मी. या, अगदी सावकाश. या सावकाश. अगदी या. अशा सरळ गेलात ना किंवा तिकडे अशा जाताना दरवाजा बंद करून घ्या. डोक्याला कटकट झाली होती यार, काय पिढा आहे. पण मुलगी विनयशील वाटली मला. चल, तुझी दृष्टी बाकी सुधारली आता. म्हणजे काय? नाही, अरे फोटोग्राफर ना तुम्ही, स्त्रीच्या शरीराकडे मॉडेल म्हणून फक्त बघणार, त्याच्या पलीकडे तुमची दृष्टी कशी जाणार? दाजीबा, आमची धंद्याची दृष्टी आहे. धंदा. हो, येस. मग ही दृष्टी तुमची सुधारा. म्हणजे सुखी व्हाल. ते जाऊ दे, ते तुम्हाला कळणार नाही. हा मी अल्बम आणलाय माझा. हो म्हणाला होतात ना, अल्बम घेऊन या. उघडा. मला वाचायचंय. आता अल्बम माझा आहे ना. एक मिनिट बघू द्या इकडे, टायटल पेज बघू. वा, श्री दाजीबा दत्तात्रय देव्हारे. मी माहिती आहे आम्हाला, आम्ही ओळखतो तुम्हाला. जन्म 20 ऑगस्ट 1945. अल्बम अपूर्ण आहे. काय मृत्यू तारीख कुठे याच्यावरती? तारीख नक्की आहे, पण नक्की तारीख लिहिलेली नाहीये. दाजीबा बरं, मी आता एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा आई मला आंघोळ घालताना फोटो. अरे वा, अरे चिक्कू 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 फोटो आहेत ते. म्हणूनच करतोय. पण हा करगोटा पाहिला का? चांदीचा. आणि अरे हा बघ, हा फोटो मी शाळेत जातानाचा आहे. हे आमचे तीर्थरूप. माझा कान धरलाय बघ ना, हातात पाठी दप्तर माझ्या. म्हणजे थोडक्यात दाजीबा, लहानपणापासून तुमचा कान हा अवयव सतत धोक्यात होता म्हणायचा. अरे लहानपणापासून काय, माझा कान हा अवयव कायमचा धोक्यात आहे. हा, मला तर कित्येकदा असं वाटतं की कान आपल्याला नसते तर फार बरं झालं असतं, मी जास्त सुखी झालो असतो. कसं काय? नाही, तसं आमच्याही कानावर आलंय. अरे पुढं माझं लग्न झालं आणि मग काय विचारूच नको. म्हणजे काय? म्हणजे राधा काकूनी सुद्धा तुमचा कान? मूर्ख आहेस. अरे राधा काकूची काय हिंमत आहे माझा. काय आले काय? नाही, लक्ष ठेवायला लागतं, केव्हा येईल सांगता येत नाही. काय माहेर श्रीमंत आहे, त्यामुळे माझं ध्यान त्या पैशाकडे असतं आणि कान बायकोकडे असतो. पण तुम्ही तुमचा कान मात्र सांभाळा. काय आमच्या कानाशिवाय लागणारच नाही. वाय वाय, कारण आम्ही लग्नच करणार नाही. करणार नाही म्हणे. ते जाऊ दे. तुमच्या आपण लग्नातले फोटो बघूया. अरे तोच तर महत्वाचा वांदा झालेला आहे ना मोठा. लग्नातलाच माझा फोटो गायब झालाय. कसं काय? कसं काय?
अरे आयुष्याच्या अल्बम मधला इतका महत्वाचा फोटो गायब झाला तर माणसाला काय वाटेल तू सांग. दाजीबा महत्व हे मांडण्यावर असतं. अरे म्हणूनच तर मी हळहळतोय ना. हा बघ, हा तेवढा एकच फोटो इथला गायब झाला. नाही पण मला सांगा दाजीबा, तो आत्ता कसा काय घालता येईल? मी सुचवतो युक्ती. सांगा. तुमची तयारी आहे का बघा. बोला बोला. हा? पुन्हा आमचा फोटो काढायचा. मी लग्नासारखा पोशाख करून येतो. पण आता या वयातला फोटो आतमध्ये काय म्हणजे काय? अरे फोटो पुरता उत्साह कोणालाही आणता येतो. क्या बात आहे. पण आता काय आहे की बाकीच्या गोष्टी तितक्या उत्साहानं जमतील असं मात्र सांगता येत नाही. हे बघा दाजीबा, पण राधा काकूंना पसंत पडेल का ही कल्पना? अरे न पडायला काय झालं, कल्पनेत तरुण व्हायला कुठल्याही स्त्रीला आवडतं. राधा काकूला सांगायची खोटी आहे, एका पायावर उड्या मारत येईल. त्यात जाऊन सांगू लागेल. आता नको. 2-4 दिवसाचा अवधी द्या आम्हाला जरा. हा अवधी 2-4 दिवसाचा. हो. बघा, नाही तर एखाद्या मॉडेलला घेऊन बसाल आणि माझा फोटो काढायचा विसराल. काय दाजीबा तुम्ही अरे काय मांडी मोडणार आहेस का माझ्या? मग मी जाऊन सांगतो राधा काकूला 2-4 लगेच. दिवसात. नक्की प्रश्न आहे, अरे मांडी मोडशील माझी तू. नाही, मला आता गेला पाहिजे. ते काही नाही. हाय सुधीर. हाय. हाय सारंग. हाय. ओ हाय. इट्स व्हेरी हाय फॉर मी. तिथेच उभी राहा. हे कोण म्हणायचं? हा मॉडेल आहे मॉडेल. पहिल्यांदाच आलंय वाटतं इथे. हो पहिल्यांदाच आलं इथे. हो. नाही तसं आमच्या बरोबर आउटडोअरला असतं ते वरच्यावर. अच्छा, म्हणजे इथे इंडोरला पहिल्यांदा आलाय. अंकल हा? तुम्ही फार चावट आहात हा? हे नाही, पूर्वी होतो. आता तेवढा राहिलो नाही. म्हणजे चावटपणा करावा असं वाटतं, पण मनात असलं तरी करता येत नाही. आता वय झालं ना. हे कोण म्हणायचे? दाजीबा म्हणायचे. हो. यांचे मालक. नाही या घराचे मालक. हो, घराचे मालक आणि यांचे पालक. पालक हा. तुम्ही मला फार आवडला. फार उशीर झाला तुला. पालक मी कशी काय वाटते मॉडेल म्हणून? तू नाही. आमचं 1955 मॉडेल वर आहे. मग आपल्याला काय उगाच गरज नसतं ना दुसऱ्या मॉडेलचे बॉनेट उघडून कशाला चिकित्सा करा. दाजीबा गुड. आय लाईक युअर व्ह्यू पॉइंट. एक्सक्यूज मी. व्ह्यू पॉइंट या इथे. काय 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 विचार काय तुमचा? ही इज अ नाईस वर्ड. माझ्या आई अशीच राहा. अगं माझ्या बायकोला जरा फिर तिकडे. माझी समाधी बांधेल. थांब बोल नकोस. सुधा लवकर ये. काय झालं? सुधा इथे. काय? सुधा आपल्याला आता विमा कंपनीच्या ऍड साठी स्टील जायच्या होत्या ना. हा जोडा बघ कसा दिसतोय. जोडा काय? ऐक ना. नाईस आयडिया. Yes. हो दाजीबा, एका फोटोला बसलं जाहिरातीसाठी. फोटोसाठी हो, ना. हो. हा, एका पायावर तयार आहे. फर्स्ट क्लास दे इकडे. अरे तुम्ही आता पोच घ्या. हे काय करायचं ते लवकर करा. मला बाजारात जायला उशीर. दाजीबा सांगतोय तुम्ही काही करायचं नाही, शांतपणे बसून राहायचं. Yes. तुला त्या बाईक सगळं विमा कंपनीची नाव लक्षात आहे. बस Right. बस, संपलं. लाईट्स घे. फर्स्ट क्लास. एक मिनिट. हे बघा आलेला. लवकर आठवा. अरे नाही तुम्ही काही काळजी करू नका. फर्स्ट क्लास जे काही आहे ना ते बस. सगळं मोनिका करेल. कॉर्ड दे मला दे. अरे मोनिका काय करेल? अरे माझी समाधी बांधायची वेळ आणणार आहे तुम्ही. नाही अहो तुम्ही काही चिंता करू नका. हो फक्त बघा अरे तुम्ही आता. अरे लवकर आठवा, नाही तर माझी इथे समाधी बांधायची वेळ अहो येईल. तुमची बघा. समाधी कोणी बांधत नाही आणि तुम्ही गडबड करता काय? शांत बसा, काही होणार नाही. Right. मी काय करायचं नाही. नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जे काही करायचं ना ते सगळं मोनिका करेल. होणे का? कमान हरी अप. रेडी? येस येस या. अरे पण कॅश लाईन Daddy. म्हणजे काय? 1 2 माणसांची नाही पण स्वतःच्या वयाची तरी लाज शरम बाळगायला हवी. तुम्ही मेल्या. अहो हे इथे असले धंदे करताय सगळ्यांसमोर तुम्ही. ह्या मेल्या नाही, एक लाज नाही. पण तुम्हाला सुद्धा हात सोडा तिचा. आणि काय हो तिला मिठी मारायची एवढी तहान लागली होती तर मी काय मेले होते काय? का माझे हात मोडले होते? सांगितलं असतं तर अशी घट अहो ते काय रे? नाही मगर मिठी. कमावच मेल्या. अगर मिठी म्हणून सांगतोय मला. काय हो
हे तुमचे असले धंदे बघून स्वर्गात गेलेल्या माझ्या बाबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? बाबा काय पृथ्वीवर असताना कमी धंदे केले होते का? आता वर स्वर्गात ना अप्सरांचा थवाच्या थवा आहे. पुरे झालं. आता त्या गराड्यातून बाहेर वाट काढून खाली यायला त्यांना वेळ पाहिजे ना. हो तुम्ही केले तेवढे धंदे पुरे झाले. आता त्यांची निंदा करू नका. त्यांच्या नखाची तरी सर आहे काय तुम्हाला? अहो त्यांची नख मातोश्रीने तुमच्या केव्हाच कापली होती ना. हे बघा अहो आजूबाजूला माणसं आहेत याची तरी शरम बाळगा जरा. कुठेच माणसं राधा काकू. हे बघा तुम्ही मला राधा काकू म्हणू नका. हे बघा राधा काकू. हो मेल्या मला राधा काकू म्हणू. अहो पण राधा मेल्यानो, इथे पोरी बाळी गोळा करून हे असले धंदे करताय आणि त्या माझ्या नवऱ्याला ओढताय. अहो आम्ही तुमच्या नवऱ्याला ओढलेला नाहीये. मग कुणी ओढलाय? ह्या सटवीनं ओढलाय. राधाबाई तू मला काय म्हणालीस? राधाबाई? सटवे राधाबाई म्हणाला मी म्हातारी आहे का तुझ्या घरची मोलकरीण आहे? अहो 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 खुर्ची पडेल. तू अशी इकडे ये सटवे. आणि हे बघ माझ्या नवऱ्याला जर पुन्हा हात लावलास तर तुला दुधी भोपळ्यासारखी उभी कापून काढीन वेळीवर. अहो लाल भोपळा कसं बसता तुम्ही? नाही तिचा काही दोष नाही हो त्याच्यात. हो तिचा काही दोष नाही. मिठी कोणी मारली होती? नाही मिठी तिने मारली पण ती मिठी नव्हती हो पोज होती पोज. पोज पोच होती अशी. तुमच्या सगळ्या पोचा मला माहिती आहेत समजलं ना? नाही हो त्यातली पोज नव्हे. ही विमा कंपनीच्या जाहिरातीसाठी घेतलेली पोज होती. हा. म्हणजे वात्सल्यानं मुलीनं बापाला मारावी ना तशी मिठी होती. वात्सल्यानं वात्सल्यानं भरलेली अशी मिठी होती. आम्ही नाही कधी आमच्या बापाला वात्सल्यानं भरलेली मिठी मारली ती. नाही तुमचे बाबा मिठीत मावण्यासारखे नव्हते ना. गप्पा बसा तुम्ही. हे करून काय असतं? अहो पण ती तोंडानं काय बोलत होती ते तुम्ही ऐकलं नाही. ती म्हणत होती यू आर ग्रेट डॅडी. तोंडान काय म्हणत होती का तोंडान काय करत होती? खरंच काय नाही नाही अहो राधा काकू अहो खरंच 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 आम्ही दाजीबांना केवळ मॉडेल म्हणून बसवलो होतो. हे बघ तुम्ही काही बोलू नका. माझ्या नवऱ्याला मी चांगली ओळखून आहे. त्यांना वटणीवर आणायला मीच समर्थ आहे. चला तुम्ही. अहो पण वठणीवर अहो 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 तुम्ही कुठे आहात? मी इथे आहे. हो नाही मी काय म्हणतो मी तुम्हाला समजून घ्यायचंच नसेल तर मग काही आता इलाजच नाही. हो मी वर यायला तयार आहे. चला वरती. समजून घ्यायला तयार नाही म्हणे. चला. अहो माझ्या जीवाला काही धोका नाहीये ना. काय म्हणाला? माझ्या जीवाला धोका नाहीये ना. माझ्या जीविताची हमी तुम्ही घ्यायला तयार आहात ना? हो वरती चला मग सांगते तुम्हाला जीवन धोका आहे का काय. अरे काय तू असं मी बोलणार नाही तुम्हाला कधीच नाही बोलणार. हा. कधी नाही. मी येतो वर पण चला. हो आलो. अहो माझ्या वयाचा विचार करा जरा. वयाचा विचार करू तुमच्या? त्या सटवीला मिठी मारताना केला होता वयाचा विचार? केला होता. तिचा विचार केला होता माझा नाही केला ना. वरती चला. माझं बोकोट निघेल बाहेर. माझा अल्बम अल्बम राहिलाय म्हणे. अल्बम द्या. अरे वा रे वा. बाबू. अरे मग दाजीबा इतक्या दिवसांनी सवड मिळाली इकडे फिरकायची. अरे काय ते आपलं फोटोचं काम राहिलं तसंच म्हणून आलो. अहो 15 दिवस झाले की त्याला. काय आमच्या घरात अग्निहोत्र धगधगत होता ना. म्हणजे दाजीबा राधा काकूनी तुमचा अगदी भाजून पापड केलेला दिसतोय. अजिबात नाही अजिबात नाही. मग गेले 15 दिवस इकडे फिरकला नाहीत ते. त्याला तू असं म्हणणं संसारातली राजनीती.
किंवा रणनीती म्हण पाहिजे तर. म्हणजे काय? म्हणजे असं की अरे संसार करायचा ना म्हणजे नाटक करायला लागतं, सिनेमा करायला लागतो, सर्कस करायला लागते, कळसूत्री बावल्यांसारखा खेळ करायला लागतो. पण हे सगळं राग रंग आणि धोरण बघून मोठ्या कौशल्यानं करायला लागतं. अच्छा अच्छा, म्हणजे हे एक तंत्रच आहे. हा आता काय आहे, त्या दिवशी तू पाहिलंस ना तसा प्रसंग यापूर्वी माझ्यावर अनेक वेळा आलेला होता. बर. पण मी काय अगदी डगमगलो नाही, अजिबात सही सलामत सुटलो. कारण युद्धात नेहमी डोकं शांत ठेवावं लागतं. अच्छा. हा दाजीबा, त्या दिवशी नक्की काय झालं? काय घरी काय झालं? नाही मग तशी तणातणी झाली, तणातणी झाली. पण मी लगेच माझी चूक कबूल करून टाकली. अच्छा. हा आणि मग एकदम आत्मनिर्भरसना मोठ्यानं सुरू केली. माझ्यासारख्या माणसाला जगायचा अजिबात अधिकार नाही. अच्छा. म्या दुष्टानं तुमच्यासारख्या सात्विक पत्नीचा छळ केला असं मी म्हटलं. आणि मग एकदम मी म्हटलं आता तुम्ही असं करा, तुमच्या हातानं मला झोपेच्या गोळ्या द्या म्हणजे हा प्रसंग पुन्हा तुमच्यावर येणार नाही असं म्हणून पश्चात्तापानं जळून खाक झालेल्या माणसासारखा तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. अरे मग काय तीच रडायला लागली, म्हणायला लागली की मलाच मिळेला कुठं काय बोलावं, कसं वागावं याचा पोचच उरलेला नाही असं म्हणाले. मग काय कमाल आहे तुमची दाजीबा, कमाल आहे. काय आहे, हा संसारातला जुडो आहे. म्हणजे प्रतिस्पर्ध्याला पटकन कसा एका मिनिटाच्या आत उलटा पालटा करायचा त्याचं हे एक सूत्र आहे, तू लक्षात ठेव. मला कशाला लागतंय तुमचं सूत्र? का? आपण तर प्रतिज्ञा घेतलेली आहे. कसली? प्रेमाचं लफडं करायचं नाही किंवा लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही. अरे 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 तुझ्या आयुष्याच्या कॅमेऱ्याची लेन्सच चुकीची आहे. हो. अरे नाहीतर तुला प्रेमाचं लफडं आणि लग्नाची भानगड वाटली नसती, अजिबात वाटली नसती. मला काय वाटलं होतं की तुम्ही असे हे चांगले सुंदर सुंदर फोटो काढता तेव्हा तुला सौंदर्य दृष्टी असेल. नाही, सौंदर्य दृष्टी आहेच. सौंदर्य दृष्टी आहे हो. तुला आहे. अरे मग प्रेमातलं सौंदर्य तुला कसं दिसलं नाही? सांग ना, कसं दिसलं नाही? पण बाकी तुला काय विचारून उपयोग आहे? ताडी पिणाऱ्याला दुधाची चव कशी कळणार? अरे प्रेम हे सुंदर असतं. हा प्रेम हे इतकं सुंदर असतं की त्याच्यामुळे जगातले सगळे रंग रम्य दिसायला लागतात. आणि तू त्याला लफडं म्हणतोस. तुझ्या या पॅन्टीला मी जर चोळला म्हटलं तर काय? चोळला काय? चोळला मग प्रेमाला लफडं आणि लग्नाला भानगड म्हणाल असतं तेव्हा मला सुद्धा असंच दुःख झालं. अरे लग्नातलं सुख काय असतं माहितीये तुला? ते फुलातल्या मधासारखं असतं. असं वरवर दिसत नाही, पण फुलात शिरल्यानंतर ते कणा कणानं त्याची चव वाढवतं. आणि तू त्याला लफडं आणि भानगड म्हणतोस. आता एक आहे की लग्न म्हटलं ना म्हणजे मग संकट आहे, दुःख आहे, अडचणी आहेत, संघर्ष आहे, सगळं काही आहे. पण या सगळ्या गोष्टी सोसायला आणि पचवायला मर्दासारखी हिंमत असायला लागते. तुम्ही लेखो नामर्द पळपुटे. दाजीबा, बंधनं किती येतात हो. अरे कसली बंधन रे, कसली बंधन सांग ना. अरे आकाशाला क्षितिजाचं बंधन असतं, समुद्राला किनाऱ्याचं बंधन असतं, रात्रीला दिवसाचं बंधन असतं, या दाजीबाला राधा काकूचं बंधन असतं. आणि तुझ्या डोक्यात फक्त लग्नाचं तेवढंच बंधन राहिलं. हे काढून टाकते खूळ डोक्यात ना. मी आणि सारंगने प्रतिज्ञा घेतलेली आहे. ही प्रतिज्ञा म्हणतोयस ना, हे सगळं मोठमोठ्या बलदंड माणसांसाठी असतं. त्या गोष्टी तुझ्या माझ्यासाठी नाही. अहो पण ती माणसंच होती ना. हो पण ती हिमालय एवढी मोठी होती. अरे हिमालयानं डोक्यावर बर्फ वागवला ना तर ते शोभून दिसेल, पण वारुळानं बर्फ डोक्यावर घेतला तर काय होईल? काय होईल सांग ना. अरे मी सुद्धा प्रतिज्ञा केली होती. काय? लग्न न करण्याची? हा पण जरा वेगळी. कशी कशी? म्हणजे असं की राधा काकू माझ्या लहानपणी आमच्या शेजारीच राहायच्या ना. बरोबर. त्यामुळे आमच्या घरातली सगळी माणसं आम्हाला दोघांना नवरा बायको म्हणून चिडवायची, थट्टे. अच्छा. पण मला अजिबात ते आवडत नसे. बर. मी लगेच 2 प्रतिज्ञा करून टाकल्या. कुठल्या कुठल्या? पहिली प्रतिज्ञा, राधा काकूंचं झाल्याशिवाय आपण लग्न करायचं नाही. दुसरी प्रतिज्ञा, लग्न केलंच तर राधा काकूंची मुळीच करायचं नाही. चला, म्हणजे तुमच्या दोन्ही प्रतिज्ञा एकदम मोडल्या. नाही, एकच प्रतिज्ञा मोडली, एक टिकली. राधा काकूंचं झाल्याशिवाय आपण लग्न करायचं नाही ही माझी प्रतिज्ञा टिकली. नाही पण त्यांचं तर तुमच्याशीच लग्न झालं ना. बरोबर. मग पण अंतरपाठ बाजूला झाल्यावर आधी माळ राधा काकूंनी घातली, म्हणजे आधी लग्न झालं राधा काकूंचं. अच्छा अच्छा अच्छा. आता दुसरी प्रतिज्ञा मात्र मोडली. का का का? आता ती कशी मोडली, का मोडली त्याची चर्चा करण्यात काय तथ्य नाही, पण ती मोडली एवढं खरं. पण तरी सुद्धा
मिस्टर सुधीर, आम्ही 27 वर्ष मोठ्या सुखानं आणि समाधानानं संसार केलाय. भांडत भांडत अरे सुख आणि दुःख या जशा नाण्याच्या दोन बाजू असतात ना, तसं प्रेम आणि भांडण या एकाच संसाराच्या दोन बाजू असतात आणि त्या असाव्याच लागतात. याचं कारण जाऊ दे, तुला दगडाला काय करणार आहे त्यातलं. हो दाजीबा, हे बघा तुमची प्रतिज्ञा मोडली म्हणून मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही, कळलं ना? प्रतिज्ञा मोडणार नाही म्हणतोस, त्याला अगदी डिंकासारखा चिकटून बसतोयस, तर मग ती सर्वेवाली कशाला येते रे इथे पुन्हा पुन्हा? अहो तिच्या प्रबंधासाठी, माहिती घेण्यासाठी. माहिती घेण्यासाठी. हो. 15 दिवसात 5 वेळा? तू काय एवढा मोठा महापुरुष लागून गेलास काय रे तुझी एवढी माहिती मिळवायला? अरे 5-5 वेळा जेव्हा इथे सर्वे व्हायला लागतो ना, तेव्हा लगेच आम्ही ओळखतो कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय. तू कुठल्याही ओव्हरसेअरला जाऊन विचार. छे अहो दाजीबा, अहो दाजीबा, अहो भलतच काय बोलताय तुम्ही? असं आवडली का नाही सर्वेवाली तेवढं सांग. म्हणजे काय आहे? काय आहे म्हणजे दाजीबा, अहो ती माहिती विचारण्यासाठी येते. हो माहिती? तुला काय वाटलं आम्ही इथे आलो नाही म्हणजे आम्हाला काय कळत नाही इथे काय चाललंय ते? अरे गधड्या, पोरगी सात्विक आहे, दिसायला देखणी आहे, तुझ्या त्या फुलपाखरी मॉडेल सारखी नाही पंख फुलवून इकडे तिकडे पळणारी. खरा मर्द असशील ना तर हिला जिंकून दाखवशील. अहो पण दाजीबा सारंगला काय वाटे? हे बघ सुधीर, आयुष्याच्या जत्रेत ज्यानं त्यानं आपल्या गाठोड्याचा विचार करावा, दुसऱ्याचा विचार जास्त करू नये. अरे सुख आणि नाव हे शेवटी ज्याचं त्यालाच मिळवावं लागतं. काय आलं लक्षात? अहो पण तरी पण आम्ही दोघांनी प्रतिज्ञा घेतली ना. अरे तशीच ही प्रतिज्ञा सुद्धा दोघांनीच करा ना, तू आणि सर्वेवाली, म्हणजे झाली पिटंपाट. काय आगे वाढ. म्हणजे ती आवडली का नाही सांग. हो म्हणजे तशी आवडते मला ती. म्हणजे काय की ती इथे असली ना की खूप बोलावं असं वाटतं, ती इथे नसली ना की आला सगळं माझ्या लक्षात आलं. आता जास्त काही बोलूच नकोस. अरे म्हणजे अंग मोडून येतं, डोकं दुखतं, ताप भरल्यासारखं वाटतो, पाय दुखायला लागतात, म्हणजे फ्ल्यू. आपण हे बडो मी आहे तुझ्या मागे. दाजीबा पण तुम्ही हे सारंगला सांगू नका, तो भडकेल. त्याला कशाला सांगतोय मी? प्रतिज्ञा करू का तशी? नको, तुमच्या प्रतिज्ञेवर माझा अजिबात विश्वास नाही. तू अहो पण तरीही सारंगची भीती वाटते हो मला. अरे तू असं कर ना, त्याला 8-15 दिवस कुठेतरी बाहेर पाठवून दे कामाला आणि लग्न उरकून टाक. मी येतो ना साक्षीदार म्हणून सही करायला. आयडिया तसंच करतो, त्याला आउटडोअरलाच पाठवून देतो. बस. हे झालं तुझं काम. आता आमचं काम. आता तुमचं कसलं? तुला काय वाटलं तुझ्या त्या सर्वेवालीची केस लढवायला मी इथं आलो काय? आमचं फोटोचं काय? हो मी तयार आहे, पण राधा काकूंचं काय? अरे ती सुद्धा तयार आहे. आज काम एकदम खुशीत आहे. मी तिला लगेच म्हटलं जरा थांब, आधी पोरं जागेवर आहेत का उंडारायला गेलेत कुठे ते बघून येतो. अच्छा मग काय घेऊन येऊ तिला? हो मी तयार आहे, पण सारंग यायला पाहिजे. अरे सारंग नसलं तर नसू दे, काय हरकत नाही. तू आहेस ना? हो. मी घेऊन येतो तिला. येस लवकर या. ओके या. आत्ता येतो. दाजीबा लवकर या.
काय कोण मॉडेल कोण येणार आज? कोण नाही रे, ते आपले हे दाजीबा आणि राधा काकू. दाजीबा आणि राधा काकू म्हणून? अरे तो त्यांच्या लग्नातला फोटो ना. अच्छा अच्छा, हा हा हा, तो त्यांचा लग्नातला फोटो आहे. राईट. मला वाटलं तुझं ते सोशल सर्वे वालं. अहो सुधीर, काहीतरी बडबड नको. नाही मला वाटलं खरंच ते येणार होते काय. हे काहीतरी बडबड नाही, इथे 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 तू वाटेल ते कर, पण लग्न किंवा प्रेम या लफड्यात पडलास ना तर गळा दाबून खून करीन तुझा, लक्षात ठेवा. अरे 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 सारंग, आता बरं वाटलं. ए पण हे तुझं मित्रप्रेम. हे बघ, माझं मित्रप्रेम ना म्हणून माझा गळा चिरून दाखवीन, पण प्रतिज्ञेच्या बाबतीत विश्वासघात मुळीच सहन करणार नाही, कळत? ए सारंग, अरे तसं काही नाही, मी तुला सांगितलं होतं ना, तसं काही नाहीये. काय रे, ती येणार आहे ना इथं आज? कोण रे? तुझं ते सुधीर. मी येते बरं का. हा हा हो हो होय ना? हो हो. नाही, तिला आणखी काहीतरी माहिती हवी ना म्हणून येणार आहे. माहिती हवी आहे का? हो. मग ठीक आहे, मी आज इथेच थांबतो. काय? हो नाही बघू, ती आता 6व्या वेळी आणखी काय माहिती विचारते तुला. सारंग तू किती नाही नाही असं नाही, ठीक आहे, मी चांगलं आहे, मला माहिती आहे रे. हॅलो हॅलो सारंग सारंग, अरे माझं जरा ऐकून घे ना प्लीज. आतमध्ये येऊ नको, मी कपडे बदलतोय. अरे सारंग, जरा कपडे बदलण्याच्या पूर्वी ऐकून घे माझं. मी कपडे बदलायला सुरुवात केली. सुधीर, आहात का तुम्ही घरात? हो हो, या ना, या या. फार कामात नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. आणि काय म्हणालात, या ना या? हो. आज एकदम अहो जाहो, हा काय प्रकार आहे? ते काही नाही, प्रकार विकार काही नाही. आणि तुमचे पार्टनर घरात नाहीयेत वाटतं. ते बरं झालं बाई, मला त्यांची भीतीच वाटते. नाही नाही, अहो तसा मनानं फार चांगला आहे होतो. असतील ना, पण ते एकदम फटकळपणाने काहीतरी बोलतात. तोंडाने बोलतो ना. नाही पण मनाने फार चांगला आहे. पण माणसाचं मन दिसत नाही ना. हा, मला ना कधी कधी आश्चर्यच वाटतं, काय काय? तुमची आणि त्यांची इतकी मैत्री जुळलीच कशी? तसा मित्र म्हणून फार चांगला आहे तो. असतील, पण तुम्हीच नाही का सांगितलं होतं, काय काय? प्रत्येक मॉडेलच्या बाबतीत फार वाहवत जातो, मॉडेल्सना घेऊन सिनेमाला जातो, हॉटेलमध्ये जातो आणि पुढे. नाही नाही, ते जाऊ दे. आपण तुम्हाला आणखी काहीतरी माहिती हवी ना? नाही, मला हवी होती ती सगळी माहिती मिळाली. पण तुम्ही एवढे गोंधळल्यासारखे, कावरे बावरे झाल्यासारखे असे का दिसताय? ते काय कुठे काय? काही नाही काही नाही. हा, रात्री जरा झोप नीट लागली नाही ना, त्याच्यामुळे. का? डास डास हो, झोपेला चावतात जोरात. झोपेला? नाही नाही, झोपेत चावतात ना जोरात, म्हणून. पण डास तर नाहीत ना या एरियात, तुम्हीच म्हणाला होतात. मी म्हणालो तो? हो हो, हा हा, आता आठवलं. अहो ढेकूण असते, ढेकूण. ते डासांसारखे जोरात डसले ना, म्हणून मी डास म्हणालो असेल. पण ढेकणामुळे मनुष्य इतका कावरा बावरा ते हा, तुमच्या सोशल सर्वे मध्ये अविवाहित ढेकूण येतात का? काय? हो, म्हणजे त्यांना किती प्रश्न विचारायचे, सारखे खूप पेशन्स ठेवायला लागत असेल. एक मिनिट, पण मी सोशल सर्वेवर बोलायला आलेलीच नाहीये. नाही पण मला काय वाटतं माहितीये ना, अविवाहितांच्या समस्या एकूण 5 प्रकारच्या असतात. हा, समस्या नंबर 1. काय बोलताय तरी काय? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? हो 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 हो. तुम्ही त्या दिवशी हॉटेलात काय इतकं तळमळून बोललात? किती प्रसन्न मनाने आले होते मी इथे. तुम्ही एकटे सापडला त्याचा केवढा आनंद झाला होता मला. सुधीर, तुम्हाला आवडत नाही का मी इथे आलेलं? मला आवडत नाही. कोण? तुम्ही? हो, आम्ही. तुम्ही कुठे होता? तुमच्या माग, त्या पार्टिशनच्या आड. मग हे कसे म्हणाले तुम्ही इथे नाही म्हणून? हे असंच म्हणतात, हे असंच सुधीर, तुम्हाला माहित होतं हे तिथे होते? मग मला का खोटं सांगितलं तुम्ही? ठीक आहे, कळलं मला तुमचा डाव. एक क्षणभरही थांबणार नाही मी इथे. हॅलो हॅलो. दगलबाज, आरामखोर. अरे मलाही फसवलंस रे तू. अरे तसं नाहीये रे. तसं नाही मग कसं आहे? हा, अरे हे सगळं करूनच्या करून वर सारव तरी करू नको रे. सारंग, जरा हळू बोल. का? कशासाठी हळू बोलू?
हे बघ, तू कितीही कोंबडा झाकण्याचा प्रयत्न केलास ना तरी मी फसणार नाहीये. तुला कळतंय का? तुझं डोकं टाळ्यावर आहे. तू प्रतिज्ञा मोडायला निघाला होतास. मी प्रतिज्ञा मोडायला निघालेला नाहीये. मी त्याच्याशी जरा मोकळेपणाने बोललो तर लगेच बोंबलायचं काही कारण नाहीये. अरे दगलबाजी करूनच्या करून वर मलाच दम देतोयस. अरे मी दम देत नाहीये रे बाबा. अरे चल, दिलास तरी घाबरणार कोण रे तुला? काय दिलास तरी कोण घाबरणार आहे? आणि का तू असं केलंस? तू कोण विचारणार मला? अरे माझा मी स्वतंत्र आहे. मी कोण विचारणार आहे? बघ, मग माझाही मी स्वतंत्र आहे. मला वाटेल ते उपाय मी योजू शकतो, पण याच्या पुढे तुझी कदर करणार नाही, तुला घाबरणार नाही. दगलबाज, रामखोर. कसला वाद चाललाय? वाद म्हणजे? वाद म्हणजे बोंबाबोंब. ते मलाही माहितीये, पण तुमचा दोघांचा आवाज चढलेला ऐकला म्हणून मुद्दाम चौकशीला आलो. हे बघा, चला लवकर तयारी करा, सगळं सामान काढा, आमचा फोटो काढायचा आहे ना. राधा काकू, तुम्ही काय दिसताय? क्या वाद आहे? कसल्या लाजल्या? ऐका, मी सांगितलं तेव्हा पटलं नाही त्यांना. काहीतरीच काय या मुलांच्या समोर बोलताय? अहो 27 वर्षानंतर सुद्धा आपली बायको सुंदर दिसणं असा प्रसंग क्वचित येतो पृथ्वी तलावर. आता ते आम्हाला कसं कळणार? तुम्हाला काहीच कळणार नाही. लग्न न झालेल्या पुरुषाला दुसऱ्याची बायको सुंदर का दिसते हे तुम्हाला कळणार नाही. लग्न झाल्यानंतर सुद्धा पुरुषाला आपली बायको सुंदर दिसणं, त्यामुळे तो पुरुष आणि ती बायको किती भाग्यवान हे तुम्हाला कळणार नाही. हो, लग्नानंतर किती वर्षांनी तुम्ही अशा लाजलात, माझ्या अंगावर काटा आला. थोड्या वेळाने तुमच्या अंगावर गुलाब सुद्धा फुलतील. ए गधड्या, हे याचं ज्ञान. अरे पुरुषाच्या अंगावर काटा येतो तेव्हा स्त्रीच्या गालावर गुलाब फुलतात. हे शृंगाराच्या क्रमिक पुस्तकातलं पहिलं प्रकरण, पहिला धडा. बरोबर आहे ना? बरोबर आहे, पण इथे बोलत काय बसलोय? फोटो काढायला आलोय ना आपण. अरे हो. हे आरसा कुठे आहे? आरसा कशाला हवाय? आता आरसा कशाला लागतो? तोंड बघायला. जा त्या पार्टिशनच्या मागे जा. जा पार्टिशनच्या मागे जाऊ. या हो, या. हो, काय आता हे सगळ्यांच्या समोर पार्टिशनच्या मागे काय? अहो चला, मी काय तुमचा विनयभंग करीत नाही. गप्प बसा. चला या. वा, काय जोडा दिसतोय लक्ष्मी नारायणासारखा. अहो या पांडुरंगा. राधा काकू सॉलिड दिसतात ना? हो. ए असं चिडतो काय? घे ना खुर्ची, घे तिकडे अरेंज कर. ठीक आहे, ती आम्हाला पण घे तिकडे. मला सांग, प्लेसमेंट सांग मला. ठीक आहे, घे. अरे काय सांगायचं काय त्याच्यात? नेहमीची आहे आपली. हा, ती तिकडनं मागे घे. घेतो, थांब, नाही करू नकोस. हा, तिकडनं घेतलंस ना? हा घे. किती घट्ट बांधताय हो. तिकडनं कॉर्ड दे मला. एक मिनिट थांब. फर्स्ट क्लास. हो, बाई 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 बघ. हो घेतोय. खुर्च्यांची प्लेसमेंट बरोबर आहे. अहो दाजीबा, चला लवकर. तयार आहात ना? होय. हा लवकर या. हा. मग पार्टिशनच्या आड काय करताय अजून? अरे पार्टिशनच्या आड काही करण्यात आता आमचं वय राहिलं नाही. ती तुमची कामं. नाही, मगाशी राधा काकू तुम्हाला फार सुंदर दिसल्या ना. हो, आम्ही लाज सोडलेलं नाही पार्टिशनच्या आड. अरे बाप रे. चला या, बाहेर या. येऊ या. बघ व्यवस्थित आहे सगळं. हो सगळं. आता ती लाईट ऑन कर ना. हो 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 हो. या बात है. बसा. कसं बसू? असं जरा कसे असं करतो. तू बस आधी. जरा पोज घेता येते. पोज. असं नाही. नको तसं. एक काम करा, तुम्ही बसा. बसा बसा ना. ते खाली गेले, 4 इंच खाली गेले ते. तुम्ही अशा मागे शी बाबा, तुमच्याकडे जागा पण नाही कुठे. हा या असं या. असं खांद्यावर हात ठेवा. खांद्यावर हात ठेवा. असं वाटतंय ना? खांदा मोडला. नाही, तुम्ही या इथे बसा अशा. अहो ते पिशवी कशाला? आणि पिशवी बस. अहो पिशवी तुम्ही बसा इथे. भाजी आणायची पिशवी. साधी पोच द्या. तुम्ही साधी पोच द्या. शी बाबा, तुम्ही फार नाचवता रे. आणि चला लवकर, वेळ घालू नका. चला लवकर बसा.
चला. चांगला काढा रे फोटो. Yes, हो, yes, हो, yes. हो. हे चांगला काढा फोटो. त्या खुर्च्या हलवू नका. हो तो हार वरती कुठला तो? हा हा ते माझे दागिने येत आहेत ना रे. अगदी अगदी व्यवस्थित Yes. दिसतंय. हे मी- राजीवा, राजा काकू, स्माइल प्लीज. राजीवा, स्माइल प्लीज. असा असा हसा, तुम्ही जरा हसा ना. कुणाला हसायचं? मला हसा पण हसा. सुधीर तुला दिसलं नाही तरी आम्ही हसतो. रेडी 1 2. क्या बात आहे. ए सुधीर, हा. आमचा फोटो चांगला आला असेल ना? अरे तुम्ही काळजीच करू नका. हो ना? वा, 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 वा. ओ हॅलो. हाय हाऊ आर यू? हॅलो म्हणाली. हाय. हाय. अहो. बापरे. काही नाही. नाही काही नाही. वरती चला. गेले, गेले.